नवरात्र आणि दुर्गा पूजेच्या काळात देवीच्या महिषासुरमर्दिनी रूपाची विशेष पूजा केली जाते. पण देवीला महिषासुरमर्दिनी हे नाव कसं पडलं? चला जाणून घेऊया. महिषासूर हा एक अत्यंत शक्तिशाली राक्षस होता. त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांकडून वर मिळवला की त्याला कोणताही पुरुष किंवा देव मारू शकणार नाही. हा वर मिळाल्यानंतर महिषासुरानं त्रिलोकांमध्ये प्रचंड आतंक माजवायला सुरुवात केली. देवता त्याच्या ताकदीपुढे हतबल होते. कोणताही देव त्याला मारू शकत नव्हता, कारण त्याला वरदान मिळालं होतं. देवाच्या संतप्त ऊर्जेपासून ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या शक्ती एकत्र होऊन एक दिव्य स्त्री शक्ती निर्माण झाली, देवी दुर्गा. तिला सर्व देवांनी आपापली शस्त्र, वाहनं आणि आशीर्वाद दिले. महिषासुराने आधी दुर्गेला हसण्यासारखं समजलं, पण देवीने प्रचंड पराक्रम दाखवून त्याच्याशी अनेक दिवस युद्ध केलं. शेवटी देवीनं त्याचं रूप बदलण्याचं सामर्थ्य पार करत त्याला रेड्याच्या रूपात असताना मारलं. आणि त्यामुळेच देवीने महिषासुराचं मर्दन केल्यामुळे तिला महिषासुरमर्दिनी हे नाव मिळालं. या कथेचा तपशील देवी महात्म्य श्री दुर्गा सप्तशती ग्रंथात मिळतो, जो मार्कंडेय पुराणाचा एक भाग आहे.